श्रीरामचंद्राय नमः। मी तुझं सांगो कपट गती तव गमन करून शीघ्र गती त्याच्यावरची तू तव केवळ कपट मूर्ती तेथे माझी काय युक्ती सर्वथा मारुती मारावा आत्मरूप श्री गणेश सुमरन सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे जे श्री गुरुचे पाय हृदयी घेऊन आठाय तया एवढे भाग्य होय मनमेशाशी श्री सद्गुरूच्या कृपेने श्री रामचंद्र प्रभूस नमस्कार करून ग्रंथ करते कथेचा परिहार देत पाहिजे। खुजडा या नगरीमध्ये म्हणजे काय तर रामकथा चालत आहे मायबाप हनुमान मंदिराच्या समोर। रामकथा ही खेळीमेळी नाही किंवा करमणूक नाही। अरे रामकथा ही म्हणजे मनुष्य देहाला पवित्र करणारी रामकथा म्हणून रामकथा ऐकायची आहे बरं का मायाबा। आणि ह्या जन्माला नरदेह हे म्हणजे काय बरे का अति कुत्सा अति नाशवंत त्याच्यामुळे पवित्र होतो बरे का रामकथेमुळे। म्हणून म्हणजे काय बरे का रामकथा ऐकायची ती रामकथा ह्या भुजडा नगरीमध्ये चालत आहे। म्हणून भाग्यवान म्हणजे काय बरे का इकडचे माणसं आहेत अशीच रामकथा अखंड चालावं हे माझा म्हणजे काय बरे का माझी वाचा आहे। आणि रामकथेने हे म्हणजे काय तर रामकथेमध्ये काय शिकलं पाहिजे भावाबरोबर म्हणजे भावाने कसं वागावं पती बरोबर पत्नीने कसं वागावं जावाबरोबर म्हणजे काय तर जावाने कसं वागावं आई वडिलाची वचन म्हणजे कशा प्रकारे पाळावं आणि आई वडिलाची सेवा कशी करावं हे रामायणातून शिकायचंय। उगाच इकडं तिकडं धिंगाणा कला म्हणजे काय तर का त्या रामकथेला सव नाही। रामकथा ही म्हणजे काय तर आमच्याकडून ऐकायची तुम्हाला गरजच नाही। दररोज रामायण वाचा त्याच्यातून रामकथा शिकल्या जाईल। अशा प्रकारे म्हणजे काय तर काय काळाने हा दुष्टाला म्हणजे काय तर दुष्ट नव्हता परंतु आपण दुष्ट म्हणालो। काळाने शस्त्रे सुद्धा आपण नाही तुम्हाला पुढे सांगतो ऐका। म्हणून म्हणजे राजा रावण शिकवित आहे पुढे काय काय म्हणतो ते ऐका। मरण पावल्या हनुमंत स्वामित्र मर्याला त्वरित मरण पावले रघुनाथ दोघा मृत्यू त्यांचे खरं म्हणजे काय तर मरण पावल्या हनुमंत सौमित्र मरेल आणि सौमित्र मेला की राम मरणार आणि राम मेल्यामुळे म्हणले आमची कोण मरण पावल्या रघुनंदन कैसे निवाचल विभीषण शुक्र वैसांडील प्राणार्धक्षण लागे काळानेमी राजा रावण म्हणजे काळानेमीला बोलू लागला काळानेमी सुग्रीव मरणार आहे बरं का। सुग्रीव राजा मला की विभीषण मरणार आणखी मरणार आहे। चुकमती मरतील समजत एवढा साधेला जरी हनुमंत मारिला। महाराज फुटून बैल लागले माझा जे जोडीदार आहे त्याला दुःखाची अवस्था दुःख झालं म्हणून तो आला नाही। दिसाय मंगळा परंतु वाचन म्हणजे एवढं सुंदर आहे त्याचं काय सांगावं आता। परंतु संकट उडवलं बिचाऱ्यावर भक्तात नशीब आहे नशिबाच्या पुढे कोणीच गेला नाही। नशीब साथ देत नाही काय करणार। जे लल्ला दिले ना मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेदी ही अवस्था आहे बरं का। अशा प्रकारे म्हणजे रावण म्हणजे कोणाला त्या काळाने मेला बोलू लागला। मनोनी धरले दोन्ही चरण देईना दराचे झालं चिंता सागरी बुडता पूर्ण तारू चिंता सागरी चिंतेच्या समुद्रात म्हणजे मी काळाने मी बुडत आहे आणि काढण्याकरता आता तूच म्हणजे तारू होय बरं का असा प्रकारे बोलू लागला। मग ग्रानी भावकी बहुता पड्याच्या नावारी मागुता मज होत से प्राणावस्था जीवी चरण
माझं होत तशी प्राण अवस्था कोण म्हणताय रावण बरं का म्हणताय एवढी टाइम का येत होती का वर्म चुकल्यामुळे कर्म चुकलं आणि कर्मामुळे म्हणलं कर्माचा भोग भोगावा लागत आहे आपण होत म्हणजे काळ निमित्त काळ निमित्ताला बोलत आहे बरं का रावण चला आईच्या ऐकतात चिंतुर कला राक्षसाविर हृदय खोचिला दुर्धर कपट प्रकार भला आयुष्य बोलता खरोखर आयुष्य बोलता बोलला बरोबर हृदयी खोचला कोण काळनी हे आताचे काळनी खोचनात करायचं तेच करते असा हा म्हणजे काय तर का काळनीला का दुःख झालं का विचारात आला ऐका पुढे आता कपट दुर्धर कश्यपू खंडविखंड केली होती कपट करिता हिरण्यकश्यपू खंड विखंड केली वपू तेथे आमचा कोर प्रताप रुद्र रूप अरे म्हणजे काय तर हिरण्यकश्यपू नावाचा एक म्हणजे दैत्य होता खरोखर नाम घेऊन येती देवाचे 80 बरे हिरण्यकश्यपूचे त्याच्या राजामध्ये भगवंताचं नाव घेऊन येत नव्हता कपट आपल्या मुलाबरोबर केलं अनेक म्हणजे आपदा आल्या मुलावर आपदा आल्या परंतु बाधा झाला नाही आणि शेवटी काय झालं कपट साधिले मरे भंगी व्यापिले शरीरे कपट साधिले चंद्रेचे रोग थोर यापिला आणि गोकमाच्या पत्नी बरोबर हिल्ल्या बरोबर म्हणजे इंद्रानं कपट केलं खरोखर म्हणजे इंद्रा पडले भगचंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा ही अवस्था म्हणजे काय तर काय इंद्राला भग पडला चंद्र काळा झाला हे मोठ्याला म्हणजे काय तर कपटामुळे डाग लागले हे ऐकालेत करायचं तेच कपट कराले हेच कपट कधीच नीट होईना चला खाऊन जेवून घर गेले आईच्या मांडीने सद्वार्जुने हस्तपादाचे गणेश किंब्राने अरे खाऊन जेवून घर घेणे आयुष्य मांडलेला सहस्रार्जुने उगा एखाद्यानं म्हणजे काय तर काय घरला चहा प्याला नेला चहा प्याला मुखाच्यानं चहा प्यावा का त्याचं वाश्य मोजलं आता चहा प्याला सुद्धा न्यायच्या लायकीचे राहिले नाही म्हणून म्हणजे काय तर का सावध राहा अशा प्रकारे बोलू लागले चाल येणे रावणे जाणं सांडवण राजाची भीक मागो गेला पण सिद्धे कोरानं अरे हा राजा रावण म्हणजे काय त्याच्यानं 14 चौकडे राज्य भोगला 7,500 म्हणजे काय तर का घर त्यांचे सोन्याचे होते विटबंदीचे वेगळे होते चिरबंदी वेगळे होते एवढा राजा असून सुद्धा म्हणजे भिकारी झाला गोसाई झाला आणि गोसाई होऊन सीतेच्या दारात गेला आणि भिक्षांनी माते बोला माता म्हणे जियसी भोग पाहे दियसी कपटे मिळविले तुळसी पुत्र सैलेसी मानवले भोगू पाहे तेशी सीतेच्या दारात गेला भिक्षांनी माते माता म्हणला सीता बाहेर आली बाहेर आल्याच्या नंतर म्हणलं सीतेला उचललं आणि माझी पत्नी होय बनवू लागला असं केल्यावर नीट होईल का कोण म्हणालाय काळ नेहमी मग आणखी काय म्हणतोय का कितराची गती कायसी कपटे नाडिले देवासी ईश्वरत्व जाणवणे मानसी स्वयंभिकेसी लागला खरं ईश्वरत्व सांडोनी आपण भिकेशी लागला साक्षात भगवान प्रभू कृष्ण परमात्मा वामनाचा रूप धरला राजा बळींच्या दारात भीक मागायला गेलाय आणि भीक मागून म्हणजे काय तर का बळी चतुर भारी म्हणून म्हणजे बळी राजा चतुर होता त्याने असणारी म्हणजे 3 पांड पृथ्वी मागितली 3 पांड दिली त्या 2 पांडामध्ये स्वर्ग पाताळ आठविलं
कुठं ठेव मला हे पिंड दान द्यायला नाही. त्यावेळेस डोक्यावर पाय ठेवला, बळी पाताळात घातला, बळीनं पाताळात संगत नेला. आपण होली रंग बळीची मामा लागला भिक पाळ केला लेख पुराले शंग बोलती. अरे आपण होऊन या रंग, आपलं जे खरं रूप आहे तेच स्वरूप असावं. उग म्हणजे काय तर बरं का, महाराज झाला तर महाराजाच्या म्हणजे पद्धतीनं वागावं. नसता महाराज म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही. परंतु आता म्हणजे काय तर असा देवादी देव विष्णू परमात्मा रंग झाला, बळीला भेट मागला आणि अखंड खुळखुळ्याची काठी घेऊन त्या बळीच्या दारामध्ये पडावं लागलं. मायावा या लागी कपटाची वार्ता भली नव्हे का सर्वता करिता कपिनाथा स्वघाताशी. अरे कोण म्हणताय काळनेमी? काळनेमीला आता आपण वाईट म्हणालो, दुष्ट म्हणालो, पापी म्हणालो. काळनेमी दुष्ट नाही, पापी नाही, दुर्घस नाही, वाईट विचाराचा नाही. आपुलिया हिता जो असे जागतात, धन्य माता पिता तयाच्या शास्त्र म्हणतंय. आणि काळनेमी आपलं हित म्हणजे काय वर्णन करतो, काय विचार करतो, त्याबद्दल तुम्हाला ऐकायचं काय का? श्रीरामाचे निज भक्त त्याची कोणी कपट करीत स्वयची मरण पावत नरक भोगित निवार. आणि वार म्हणजे काय तर बरं का, रब दुर्गंधी ही भोगावं लागते बरं का. असा हा म्हणजे काय तर बरं का देह कष्ट होतो. म्हणून म्हणजे हरिभक्ताला म्हणजे विघ्न करणं हे फार वाईट आहे. कुणाला वाईट म्हणू नये, कुणाला काही म्हणू नये. हे महाराज असा, ते महाराज तसा म्हणू नये बरं का. परंतु म्हणण्याची पाळी आणाली. असा एक म्हणजे काय तर बरं का आताचा समाज आपण पोटी हा जन्माला आला म्हणून म्हणजे काय तर म्हणावं लागायला. चला हनुमान श्रीरामाचा किंकरा श्रीराम भजनी अति तत्पर त्याशी कपट करी जोडणार त्याचे शरीर. हनुमान राम भक्त आहे, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण अशी वाचा. राम भक्ताला म्हणजे काय तर जर मी कपट केलं, मीच नाही कोणीही केलं तर म्हणतोय काळनेमी त्याचे शरीर वाचेना. शरीर वाचेना का प्राण वाचेना? शरीरालाच मरण आहे माय बाप, आत्म्याला मरण नाही बरं का. तो अजरामर हा म्हणजे का आत्मा आहे, म्हणून म्हणजे त्याचे शरीर वाचेना. चला ऐसे जाण तो मी आपण स्वय सांगताचे रावण कपिशी दे विघ्न करण ते मजची मरण ओढवले. मजची मरण ओढवले. मरण यावं, मरण प्रत्येकाला मरण आहे. मरणानं कुणाला सोडलं नाही. परंतु चांगलं कार्य करून मरावं. त्याचं नाव जगा म्हणजे काय तर उग निम्या तरी गावानं बरा होता म्हणावं तर म्हणजे काय तर असं मरण यावं. नसता वाईट होता बरी कीड गेली ह्या गावातून असं जर म्हणलं असं मरण कधी येऊ नये. असा काळनेमी म्हणतो बाबा पाया पडोनी रावणे राज देईन म्हणे मजनी माझ्या प्राणे राज कोण भोगावे. अरे राजा रावण म्हणजे पाया पडून म्हणे रावण अर्ध राज्य दे, अर्ध राज्य देतो म्हणते. तरी मी जर हनुमंताच्या हाताने मेलो तर हे राज्य पुन्हा भोगावं. अशा प्रकारे म्हणजे काय तर काय काळनेमी म्हणू लागला. आता नवचता राहे येते तरी रावणाची करीला घात तया परिस हनुमंते होया माते हित काही. अरे हित पाहू बरं का, हित कुठं मरावं, काय करावं आणि कसं मरावं हे नरदे हे प्रत्येक म्हणजे काय तर बरं का अनेक म्हणजे काय तर बरं का त्रिगुणामध्ये काम क्रोध माद मच्छर 6 गुण म्हणजे याच्या पाठीमागे लागलेले आहेत.
ह्या 6 गुणांमधून जर म्हणजे काय तर का कार्य करावं. कोणतं करावं कार्य? सत्कार्य करावं. साधूला धर्म करावं, संताला धर्म, बेकाराला धर्म करावं. ग्रस्त आश्रम हे फार म्हणजे काय तर सगळ्या आश्रमामध्ये मोठा ग्रस्त आश्रम आहे. म्हणून म्हणजे आमचे कृष्ण परमात्मा सुद्धा म्हणले अर्जुनाला, देख पहा गा किरीटी आश्रम धर्माची राहती, विधी मार्ग कसवटी आपणची होती. अरे एखाद्या महायज्ञाचं पुण्य एखाद्या वेळेस ग्रस्त आश्रमातून होत. अशा प्रकारे भगवान बोलू लागले. चला, हनुमान सभाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुलत, त्यांचनी हात घात कृतकृतार्थ मी झालो. रामभक्त मारुती कालनेमीचे विचार पहा किती गहन आहेत. रामभक्त मारुती आहे आणि रामभक्ताला विघ्न करायला गेलो आणि त्या रामभक्ताच्या हातानं मेलो तर म्हणजे कांदवर कृतार्थ आलिया जन्मा